नागपूर हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 83 जणांना अटक करण्यात आली। 30 जणांना काल ताब्यात सुद्धा घेण्यात आले। दंगल प्रकरणात 1000 पेक्षा जास्त आरोपी असण्याची शक्यता आहे। अल्पवयीन तरुणांचा यामध्ये समावेश आहे। नागपूरच्या निरनिराळ्या भागातील आरोपींनी मध्य नागपुरात येऊन हा हिंसाचार घडवलाय। आवश्यकता भासल्यास दंगेखोरांवर मकोका लावणार पोलीस आयुक्तांनी या संदर्भात माहिती दिली आहे। महाल चिटणीस पार्क चौक हंसापुरी आणि जुना भंडारा रोड परिसरात हा हिंसाचार झाला होता। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडलेत। मी जितेंद्रकडे जाणार आहे। जितेंद्र, खरं तर यामध्ये अल्पवयीन तरुणांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात समावेश आहे आणि आरोपींवर आवश्यकता असल्यास मकोका लावणार अशी माहिती मिळते। काय सविस्तर? नक्कीच कारण ज्याप्रमाणे हा हिंसाचार घडलेला होता त्यामध्ये जे आरोपी होते त्यांची धरपकड करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे आणि पहिल्या दिवशी किंवा 51 आरोपींना अटक करण्यात आली होती। त्यानंतर काल पुन्हा 30 आरोपींना अटक करण्यात आल्याने एकूण जे आरोपींची संख्या आहे अटक करण्यात आलेल्यांची त्यांची आता संख्या जी आहे ती 83 वर पोहोचलेली आहे। त्याचबरोबर आजही अनेक आरोपींची ओळख पटवून ताब्यात घेण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे पोलिसांचा जो आरोपींचा जो शोध करण्यात येतो पोलिसांकडून तो सतत सुरू आहे। रात्री दिवस असेल, आरोपींचा अगोदर तपास करायचा, चौकशी करायची, ओळख पटवायची आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे। आणि याचबरोबर ज्या प्रकारे हिंसाचार झालेला होता, गाड्यांची तोडफोड झालेली होती, जाळपोळ करण्यात आलेली, पोलिसांवर दगडफेक करण्यात आलेली होती, त्यामुळे हे जे यांच्यावर कडक गुन्हे लावण्याचा जो देखील इशारा पोलीस आयुक्तांनी दिलेला आहे। ज्या आरोपी आहेत त्या आरोपींच्या विरोधात MPDA किंवा मकोका यांच्यावर या अंतर्गतही गुन्हे लावण्याची माहिती जी आहे ती पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी दिलेली आहे। आणि जर कर्फ्यूचा विचार केला तर आज याचा रिव्ह्यू होणार आहे आणि या रिव्ह्यू नंतर मग पोलीस आयुक्त नेमका या भागामधील जो कर्फ्यू आहे त्याच्यावर काय निर्णय येतो ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। करण, नक्कीच जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।